नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, एक न भरून निघणारी पोकळी। महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणारे, जनतेच्या हृदयात आपली जागा निर्माण करणारे आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपणारे लाडके नेतृत्व अजितदादा पवार एका विमान दुर्घटनेत 6 जणांसह दुर्दैवीरित्या काळाच्या पडद्याआड गेले। अशी बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुन्न झालं। हा धक्का केवळ एका नेत्याच्या जाण्याचा नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लढवय्या, निर्भीड आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या नेतृत्वाच्या अभावाचा होता। अजितदादा पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून आणि निर्णयक्षम नेतृत्वातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना नेहमीच अग्रक्रम दिला। पाणी, शेती, रोजगार, पायाभूत सुविधा असोत वा प्रशासनातील कठोर निर्णय, त्यांनी प्रश्नांना वळसा न घालता थेट भिडण्याची भूमिका कायम ठेवली। त्यांच्या कामाच्या पद्धतीत स्पष्टता होती आणि बोलण्यात प्रांजळपणा, याच गुणांमुळे ते जनतेचे लाडके बनले। भाषणांमधील त्यांचा विनोदी टोन, मुद्देसूद शैली आणि प्रसंगी केलेले टोचणारे पण खरे विधान हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होतं। राजकारणात गंभीरता राखत असतानाच हलक्या फुलक्या शैलीतून मुद्दा पोहोचण्यापर्यंत कसब त्यांच्याकडे होतं। त्यांच्यामुळेच विरोधकही अनेकदा त्यांच्या वक्तृत्वाची दखल घेत। या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे यापुढे महाराष्ट्रातील राजकारणाचं नेमकं काय होईल। राष्ट्रवादी काँग्रेससाठी तर ही घटना अधिकच चिंताजनक ठरते। आधीच तळागाळात आव्हानांचा सामना करणाऱ्या पक्षासमोर नेतृत्वाची पोकळी, संघटनात्मक दिशा आणि लोकशाही मूल्यांची पूर्ण बांधणी हे सगळे प्रश्न एकाच वेळी उभे टाकतात। कार्यकर्त्यांमध्ये असलेला आत्मविश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा टिकवणं हे मोठं आव्हान ठरेल। अजितदादांसारखं सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारं, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात उभं राहणारं नेतृत्व सहज मिळत नाही। त्यांची जागा भरून निघेल का, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे। राजकारणात अनेक चेहरे येतात जातात, पण काही व्यक्तिमत्व अशा असतात त्यांच्या जाण्याने काळाचाच एक अध्याय जणू बंद झाल्यासारखं वाटतं। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राने केवळ एक नेता नाही, तर एक निर्भीड आवाज, एक निर्णयक्षम हात आणि एक जनतेची नाळ जोडलेलं नेतृत्व गमावल्याची भावना निर्माण होत आहे। ही पोकळी भरून निघणार नाही एवढं मात्र नक्की, आणि म्हणूनच ही गोष्ट हृदयाला हळवून टाकणारी आहे। शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार, बोरी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।